ट्रेडिंग या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 28 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत. तर चला तर मग माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर पाहूया. तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता, काल जे आपण लेवल ड्रॉ केले होते त्या लेवल प्रमाणे आपल्याला आज एक छोटासा ट्रेड भेटलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे. ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला इथे एक आपल्याला छोटासा ट्रेड भेटलेला आहे. 15 पॉईंटचा ट्रेड भेटलेला आहे, पाहू शकता. आणि जर तुम्ही व्यवस्थित जर चार्टवरती पाहिलं तर तुम्हाला ह्या लेवलला एक आपल्याला एक हँगिंग मॅन बनलेला दिसलाय. बघा, हँगिंग मॅन बनलेला इथे. आणि हँगिंग मॅन हा पॅटर्न बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हे मी तुम्हाला माझ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथून पण एक आपली एंट्री झाली असती. इथे हँगिंग मॅन बनल्यानंतर इथून एक फुट साईडला एक आपली चांगली एंट्री बनली असते. पण त्या हँगिंग मॅनला एक दुसरं कन्फर्मेशन आपल्याकडे नव्हतं कोणतं, त्याच्यामुळे आपण इथे एंट्री अवॉइड केलेली आहे. फक्त एकच ट्रेड आपण आज घेतलेला आहे. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही ट्रेड करताना थोडा लक्षात ठेवा. प्रॉपर आपल्याला 1-2 कन्फर्मेशन जरी पाहिजेत आपल्याला एंट्री करण्यासाठी. तर अशा प्रकारे कालच्या लेवलला मार्केटने आज आपल्या रिस्पॉन्स केलेला आहे. एक छोटासा ट्रेड दिलेला आहे आपल्याला. तर आता आपण आपल्या पुढच्या ट्रेडिंगसाठी आपण लेवल्स ड्रॉ करूया चार्टवरती. त्याआधी हे सर्व मी डिलीट करतो. आणि लेवल ड्रॉ करायला आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट यूज. तर इथे तुम्ही चार्टवर पाहू शकता. 15 मिनिटाचा चार्ट मी प्लॉट केलेला आहे. आता इथे आपल्याला लेवल ड्रॉ करायला कशा लेवल ड्रॉ करायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिमांड आणि सप्लाय झोन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स. तर इथे पहा, इथून एक आपल्याला रेड कलरच्या कॅन्डल दिसतात मोठ्या मोठ्या. इथून एक रॅली आलेली खाली. म्हणजे हा एक आपला पहिला सप्लाय झोन झाला, म्हणजेच रेजिस्टन्स. आपण ड्रॉ करूया एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन. या टूल्स मधून आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची. हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपल्याला इथे ड्रॉ करायची. आणि अजून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण त्या लेवलला आपण एक झोन मध्ये कन्वर्ट करूया. इथे एक झोन आपला तयार झाला. म्हणजे एक सप्लाय झोन आपला किंवा रजिस्टर आपण म्हणून झाला. रजिस्टर सप्लाय झाला तिथे. त्याचप्रमाणे आता इथे दुसरं पहा, इथून एक रॅली तुम्हाला दिसते चांगल्या प्रकारे झालेली. हा एक आपण झोन ड्रॉ करू. खाली आपण तिथून स्टार्ट झालं. इथून आपण आपला दुसरा झोन झाला, म्हणजे एक सपोर्ट. त्याच्यानंतर अजून वरती पहा, वरती इथे एक आपण ड्रॉ करूया लेवल. अजून खाली आपण पाहूया कुठे दिसते का. इथे पण आहे बघा. इथून मार्केट वर गेलेलं आहे, पण इथं रेड कॅन्डल बनले, म्हणजे थोडं रिट्रेस केलं, एक स्विंग बनवला. म्हणजे इथून पण मार्केट पुन्हा चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. म्हणजे ही एक लेवल आपण धरूया. त्याच्यानंतर इथे पण एक लेवल पहा, इथे पण एक आहे, इथून आपण ड्रॉ करूया. आता आपण लेवल ड्रॉ केलेले आहे 1, 2, 3, 4 आणि 5 लेवल आपल्याला भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. अशा प्रकारे आपल्याला लेवल भेटलेले आहेत. उद्या पाहूया आपण कशा प्रकारे आपल्याला ट्रेड भेटतो. या लेवलला मार्केट कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतोय आता उद्याच्या ट्रेडिंगमध्ये पाहूया आपण. तर जरा आपण डेली कॅन्डल्सवरती नजर टाकूया. डेली कॅन्डल पॅटर्न आपल्याला काय सांगतो, त्याच्यावरून एक आपला उद्याचा एक व्ह्यू आपला एक ठरेल की उद्या बाबा मार्केट कुठे जाऊ शकतो. ड्रॉइंग थोडी हाईड करतो म्हणजे ते दिसेल. पाहू शकता तुम्ही. आता डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय सांगते ही कॅन्डल. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेली आहे. फक्त थोडंसं रिजेक्शन वरनं आलेलं आहे कॅन्डलला. पाहू शकता इथे स्ट्रॉंग बुलिश म्हणजे आज बाईंग चांगल्या प्रकारे बाईंग झालेली आहे मार्केटमध्ये. इथं पॅटर्न तर बनला नाहीये कोणता, पण आपण एक ट्रेड करूया की मार्केट उद्या पण बुलिश राहू शकतं. कारण चांगल्या प्रकारे बाईंग झालेली आहे या कॅन्डलमध्ये. आणि इथे पहा, इथे तुम्हाला दिसत असेल इथे एक सपोर्ट होता. त्या सपोर्टला मार्केट
खाली ब्रेक करून पुन्हा वरती गेलेलं आहे. हा एक सपोर्ट आहे इथे आणि इथे तुम्हाला इन्व्हर्टेड हॅमर दिसत असेल. या सपोर्टला ब्रेक केलेला आहे मार्केटने. त्याच्यामुळे उद्या चान्सेस आहेत मार्केट की एकतर गॅप अप ओपन होईल किंवा थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन पुन्हा वरती मार्केट जाण्याचे चान्सेस दिसतात इथून. तर आपण उद्या कॉल साईडला एंट्री करण्याचा प्रयत्न करूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला लेवल वगैरे ड्रॉ करून दाखवतो किंवा सांगतो ते तुम्ही ट्रेड घेताना तुमच्या अनालिसिस करूनच तुम्ही ट्रेड घ्या. आणि मी सांगतोय म्हणून तुम्ही करू नका, कारण हे माझं अनालिसिस आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमचं थोडंसं अनालिसिस करा, बॅक टेस्ट करा आणि मग एंट्री करा. कारण मार्केटमध्ये काही होऊ शकतं. कोणीही 100% राईट नसतो मार्केटमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाचं प्रिडिक्शन करण्याची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचंही अनालिसिस करूनच ट्रेड करा. किंवा तुमचा कोण फायनान्शियल ॲडवायझर असेल तर त्याच्याशी कन्सल्ट करूनच तुम्ही एंट्री करा मार्केटमध्ये. आणि मी कोणाला रिकमेंड करत नाहीये की तुम्ही हे करा, असं कराच किंवा ट्रेड घ्या. कारण हे तुम्ही ट्रेड जर केला तर तुम्ही ते तुमच्या रिस्कवरती करा. आणि मी कोणालाही कन्सिडर करत नाही. मी फक्त माझं एक नॉलेज आणि माझं आणि एक्सपिरियन्स शेअर करत आहे. या पद्धतीत मी ट्रेडिंग करतो, ती पद्धत फक्त मी तुम्हाला दाखवतोय. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही अशाच पद्धतीत करा. तुम्ही तुमचं थोडं अनालिसिस करा. मी ज्या पद्धतीत तुम्हाला सांगतोय, शिकवतोय, त्या पद्धतीने तुम्ही शिका, अनालिसिस करा स्वतःचं. आणि मगच तुम्ही डिसिजन घ्या मार्केटमध्ये एंट्री करायची किंवा मार्केटमध्ये ट्रेड करण्याची. आणि या चॅनलवरती माझे आतापर्यंत जितके पण व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे सगळे एज्युकेशन पर्पजसाठीच मी बनवलेले आहेत व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही अशा पद्धतीत ट्रेड करा. किंवा समजा तुम्ही ट्रेड केला आणि तुम्हाला लॉस वगैरे झाला तर त्याला मी जबाबदार असणार नाही. कारण शेअर मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट 100% नाही आहे. प्रॉफिट लॉस हा होतच असतो. पण मी 100% प्रॉफिटेबल नाही आहे शेअर मार्केटमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही एंट्री करताना तुमची स्वतःचं थोडं अनालिसिस करा आणि मगच ट्रेडमध्ये एंट्री करा. तर आता इथून आपण पाहू शकतो, इथे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेली आहे आजच्या दिवसामध्ये. म्हणजे इथून थोडं आपल्याला सेंटिमेंट उद्या पण थोडं बुलिशच मार्केटमध्ये दिसतंय. उद्या आपण कॉल साईडलाच मी एंट्री करण्याचा प्रयत्न करेन. तर हे होतं आपलं उद्यासाठी प्रिडिक्शन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.